हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण खैर या झाडाची माहिती घेणार आहोत. खैर याचे शास्त्रीय नाव अकेशिया कॅचेटू असे आहे. इंग्लिशमध्ये ब्लॅक कॅचेटू, मिसोमा कॅचेटू, संस्कृतमध्ये खांदीर असे म्हणतात. हा 15 मीटर उंचीपर्यंत वाढणारा पानझडी वृक्ष आहे. चीन, आग्नेय आशिया, भारतातील उपखंड व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशात हा निसर्गात आढळतो. यापासून कात हा विड्याचा घटक पदार्थ बनवला जातो. फांद्या कोवळेपणी हिरव्या तर जून झाल्यानंतर करपट व खरबरीत असतात. काटे लहान व टोकाच्या वाकडे असतात. पाने संयुक्त व पिसासारखे असून दाताच्या 10 ते 12 जोड्या असतात. लहान दळे असंख्य व बिनदेटाची असतात. फुले पिंगट पिवळी व पानाच्या बगळेत काणशी येतात. शेंगा पातळ, पिवळट, सरळ व 5 ते 8 सेंटीमीटर लांब टोकास चोचीसारख्या असतात. त्यात 3 ते 10 बिया असतात. खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. त्यापासून रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारे, दांडे, मुसळ, धान्याच्या लाया, खांब, तलवारीच्या मुठी इत्यादी कामात उपयुक्त असते. जळणासाठी तसेच ते वापरतात. खोडाचा लालसर मध्यगाढ पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात असे म्हणतात. याचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो. कात औषधी आहे. कात पाण्याच्या विड्यात वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या मेंढ्या आवडीने खातात. कातामध्ये मोठ्या प्रमाणात टॅनिन द्रव्य असतात. खैराचे झाड 2 प्रकारे आहेत, लाल खैर आणि सोन खैर. लाल खैराचे शास्त्रीय नाव अकेशिया चुंद्रा आहे. हे झाड महाराष्ट्र सर्वत्र आढळते, म्हणून याला लाल खैर किंवा काताचे झाड असे म्हणतात. सोनखैर याचे शास्त्रीय नाव अकेशिया पॅलिकेशिया आहे. कातासाठी हे झाड प्रसिद्ध आहे. हे झाड प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, श्रीलंका येथे आढळते. खैराचे लाकूड पाण्यात उकळवून तयार केलेला अर्क वाळल्यानंतर त्यापासून कात तयार होते. काताचा रंग तपकिरी, करडा किंवा तांबडा करडा असतो. काताचा खडा छिद्रमय आणि ठिसूळ असतो. कात तोंडात टाकताच पहिल्यांदा कडू व खरबरीत चव लागते. एक विशिष्ट वास असतो. कातामध्ये टॅनिक ॲसिड असते. याच टॅनिक ॲसिडमुळे काताचा उपयोग गुळण्या करण्याकरता व हिरड्यांना लावण्याकरता केला जातो. केसांमध्ये दिसणारा सफेद केस कोणालाही नको असतो. काही जण केस पांढरे व्हायला लागल्यानंतर ड्राय करतात. पांढरा रंग लपवण्यासाठी बरेचदा अमोनिया आकाराचा रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर केला जातो. त्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. पण बऱ्याचदा असे वाटते की मेहंदीचा रंग उतरायला लागल्यावर केस लाल दिसू लागतात आणि मेहंदीच्या केसापासून एक रंग मिळतो, पण असे नाही. मेहंदीमध्ये सुद्धा तुम्हाला हवा तसा रंग केसांना देता येतो. तुम्ही मेहंदी तयार करताना काही ट्रिक वापरल्या तर तुम्हाला हवा तसा रंग केसांना देता येतो, तेही कोणत्याही केमिकलयुक्त रंगाशिवाय. काताचे विविध प्रकार आहेत. फुलकात, जनकपुरी कात, मलई कात, पापडी कात, गोरा कात असे काताचे विविध प्रकार आहेत. खैराच्या झाडामध्ये नर व मादी असे 2 प्रकार असतात. नर झाडापासून कमी अर्क तर मादी झाडापासून जास्त अर्क मिळवता येतो. बाजारामध्ये खर मणावर घेतला जातो. 40 किलो म्हणजे 1 मण. साधारणपणे 1 किलो खैराचे 50 ते 60 दर असतो. 1 मण खैराचे साधारण 20 ते
साधारण 2 ते 2,500 मिळतात. शेतकऱ्यांना खैर लागवड ही एक आर्थिक फायदा मिळवून देणारी